महायुतीमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होता। राष्ट्रवादीने इथून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना तिकीट देणार असल्याचं जाहीर केलंय। त्यामुळे महादेव जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील हे निश्चित झालंय। परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे राजेश विटेकर हे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते। 2019 ला त्यांनी विद्यमान खासदार बंडू जाधव यांना तगडी लढत दिली होती। वंचितच्या उमेदवाराने तब्बल 1.5 लाख मतं घेतल्याने मतांच्या विभाजनामुळे राजेश विटेकर यांचा पराभव झाल्याचं बोललं गेलं। त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी यावेळी देखील राजेश विटेकर लोकसभा लढवण्यास इच्छुक होते। मात्र आता जानकर हेच परभणीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालंय। महाविकास आघाडीने विद्यमान खासदार बंडू जाधव यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे। त्यामुळे परभणीत आता जानकर विरुद्ध बंडू जाधव असा सामना रंगणार आहे। जानकर यांची परभणीतून ताकद किती आहे ते खरंच बंडू जाधव यांना तगडी लढत देऊ शकतील का? परभणीत जानकर बाजी मारणार की बंडू जाधव हॅट्रिक करणार? पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची ओळख ओबीसी नेता किंवा त्याहीपेक्षा धनगर समाजाचा नेता म्हणून जास्त आहे। भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सावलीत त्यांचं राजकारण वाढलंय। 2014 साली त्यांनी भाजपच्या पाठिंब्यावर बारामती लोकसभा देखील लढवली होती। या निवडणुकीत त्यांनी 4.5 लाखाच्या आसपास मतं घेतली होती। बारामती, माढा, सातारा या मतदारसंघातील काही भागांमध्ये त्यांना चांगला पाठिंबा आहे। भाजपच्या विविध समाज भाजपसोबत जोडण्याच्या धोरणामुळे महादेव जानकर यांना राज्य सरकारमध्ये देखील मंत्रिपदाची संधी मिळाली। ते राज्य सरकारमध्ये पशुपालन आणि दुग्ध विकास मंत्री राहिलेत। धनगर समाजातून असलेला पाठिंबा हीच त्यांची राजकीय ताकद आहे। याच बळावर त्यांनी काही दिवसांपूर्वी माढा आणि परभणी लोकसभा मतदारसंघांवर दावा केला होता। महायुतीत असून त्यांची महाविकास आघाडीबरोबर देखील चर्चा सुरू होती। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून आपण महायुतीमध्ये राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। त्यानंतर त्यांना परभणी मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार घोषित करण्यात आले। त्यामुळे परभणी मतदारसंघात त्यांची ताकद किती आहे आणि महायुतीची ताकद किती आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरतं। परभणी मतदारसंघात जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी, परतूर आणि घनसावंगी असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यापैकी जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी हे 4 विधानसभा मतदारसंघ परभणी जिल्ह्यातील आहेत। तर पश्चिमेकडे असणारे परतूर आणि घनसावंगी हे 2 विधानसभा मतदारसंघ जालना जिल्ह्यातील आहेत। आघाडी आणि युतीच्या राजकारणामुळे परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षांची ताकद जास्त राहिली आहे। शिवसेना आणि भाजप युती असताना हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटायचा। शिवसेना फुटीनंतर खासदार बंडू जाधव हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले। परभणी विधानसभा मतदारसंघात देखील ठाकरे गटाचे राहुल पाटील हेच आमदार आहेत। जिंतूर विधानसभा मतदारसंघात मेघना साकोरे बोर्डीकर तर जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये बबनराव लोणीकर असे या लोकसभा मतदारसंघात 2 भाजपचे आमदार आहेत। घनसावंगी मधून शरद पवार गटाचे राजेश टोपे आमदार आहेत। तर पाथरीमध्ये काँग्रेसचे सुरेश वरपुडकर आमदार आहेत। रासपचे एकमेव आमदार रत्नाकर गुट्टे यांचा गंगाखेड विधानसभा मतदारसंघ देखील याच लोकसभा मतदारसंघात येतो। एकंदरीत पाहायचं झालं तर सध्याच्या स्थितीला परभणी लोकसभेत महाविकास आघाडी आणि महायुतीचे विधानसभेचे प्रत्येकी 3 आमदार आहेत। मतदारसंघातील सामाजिक समीकरण पाहिलं तर परभणी लोकसभा मतदारसंघात एससी मतदारांची संख्या 13%, एसटी मतदारांची संख्या 2%, मुस्लिम मतदारांची संख्या 12%, तर वरील सर्व समाजांबरोबर या मतदारसंघात प्रभावी ठरतो तो धनगर आणि ओबीसी मतदार। धनगर समाजाची या मतदारसंघात 3 लाखांच्या जवळपास मतदार असल्याचं बोललं जातं। महादेव जानकर यांना महायुतीमुळे मिळणाऱ्या मतांसोबत या 3 लाख मतांपैकी जास्तीत जास्त मतदान घ्यावं लागणार आहे। धनगर मतांसोबतच वंजारी मतदार देखील परभणी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहेत। गंगाखेड आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघात वंजारी मतांची संख्या मोठी आहे। पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांच्यात असलेल्या भाऊ बहिणीच्या नात्यामुळे दोघे एकमेकांसाठी प्रचार करतील। त्यामुळे जानकर यांना परभणीत वंजारी मतं मिळू शकतील, तर पंकजा मुंडे यांना बीडमध्ये धनगर समाजाचा पाठिंबा मिळू शकेल। भाजपचे आमदार मात्र त्यांचा किती सक्रियपणे प्रचार करतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी देखील महायुतीने बाहेरील उमेदवार देऊ नये, नाहीतर परभणीची जागा आपल्याला गमवावी लागेल असं वक्तव्य केलं होतं। याबाबत त्यांनी अजितदादांना पत्र देखील लिहिल्याचं म्हटलं होतं। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवार राजेश विटेकर हे देखील सक्रियपणे प्रचार करतील का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। खरं तर राजेश विटेकर उमेदवार असते तर ते जास्त चांगली लढत देऊ शकले असते अशी मतदारसंघात चर्चा आहे। राजेश विटेकर यांनी ग्रामपंचायत पासून ते जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर काम केले, त्यामुळे ते बंडू जाधव यांच्या पुढे चांगलं आव्हान उभं करू शकले असते। मात्र आता जानकर यांना तिकीट दिल्याने निवडणूक बाहेरील विरुद्ध स्थानिक उमेदवार अशा मुद्द्यांवर जाणार यात शंका नाहीये। दुसऱ्या बाजूला जानकर यांच्या बाजूने ओबीसी आणि धनगर मतं एकत्र येतील असं बोललं जात आहे। तसं झालं तर मराठा मतदार मात्र त्यांच्या विरोधात मतदान करू शकतोय।
याचं कारण म्हणजे त्यांचा सामना बंडू जाधव या मराठा उमेदवाराशी असेल. परभणी लोकसभा मतदारसंघात साधारणतः 3 ते 4 लाख मराठा मतदार आहेत. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला जो सगळेसोयीची अंमलबजावणी करेल असं वाटतं त्याला मतदान करा असं म्हटलंय. यासोबतच जरांगे पाटील यांनी मराठा उमेदवार देण्यास नकार दिलाय. याचा बंडू जाधव यांना चांगलाच फायदा होणार आहे. मराठा समाज जानकर यांना विरोध करण्याचं अजून एक कारण असू शकतं, ते म्हणजे जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान जानकर यांनी घेतलेली भूमिका. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यभर सभा घेतल्या होत्या. या सभांना जानकर यांनी उपस्थिती लावली होती. नुसती उपस्थिती लावली नाही तर भुजबळ यांचे पाय धरून तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा म्हणून त्यांचे पाय देखील धरले होते. त्यामुळे मराठा समाजात भुजबळ यांच्या प्रती असलेला राग जानकर यांच्यावर निघू शकतोय आणि त्याचा फटका महायुतीला बसू शकतोय. अजित पवार यांनी देखील मराठा आंदोलनाच्या काळात कोणतीही भूमिका घेतली नव्हती. त्याचा फटका देखील जानकर यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. याशिवाय वंचित किंवा एमआयएमने अजूनही परभणीमधून उमेदवार दिलेले नाहीये. महाविकास आघाडीमुळे भाजप विरोधी ही मतं बंडू जाधव यांच्या पाठीशी उभी राहू शकतात, ज्याचा त्यांना फायदा होऊ शकतोय. त्यामुळे जानकर यांनी प्रचार सुरू केल्यानंतर त्यांना सर्वात आधी महायुतीमधील सर्वच घटक पक्षांच्या सर्वच नेत्यांना विश्वासात घ्यावं लागणार आहे. त्यांची नाराजी दूर करावी लागणार आहे. 3 दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी अजित पवारांची भेट घेतली होती, ज्यामध्ये राजेश विटेकर, विधान परिषद आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा समावेश होता. या बैठकीला रासपा आमदार रत्नाकर गुट्टे देखील उपस्थित होते. त्यामुळे नेत्यांची नाराजी दूर करण्याच्या संदर्भात ही भेट असल्याचं बोललं जात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला इतर लोकसभा मतदारसंघात आणि विशेषतः माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना धनगर समाजाचा पाठिंबा मिळावा यासाठी त्यांना सोबत घेण्यात आलं आणि त्यामुळे दबावातून परभणीची जागा देण्यात आल्याच्या देखील चर्चा सुरू आहेत. त्यामुळे स्थानिक विरुद्ध बाहेरील उमेदवार, जातीय समीकरण आणि स्थानिक नेत्यांची नाराजी अशा सगळ्या कारणांमुळे जानकर यांना ही लढत नक्कीच सोपी नसणार आहे. तुम्हाला काय वाटतं? जानकर विरुद्ध बंडू जाधव सामन्यात कोण बाजी मारेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करायला विसरू नका.